हर्षितच्या मम्माला भेटलीस ना? हे बघ बाई, हे सगळं डिसाईड व्हायच्या आधी ना तू त्यांना भेट. चित्रा आंटी, खूप डेंजर प्रकरण आहे ते. मी भेटले अगं त्यांना. मला तर त्या खूप डॉमिनेटिंग वाटल्या. हे तू गप ना, तू काय घाबरवतेस तेजाला? अगं असेल हर्षितची आई डॉमिनेटिंग, पण आपली तेजा काय कमी आहे का? श्वेता म्हणजे डॉमिनेटिंग नाही ग, म्हणजे ती सगळं सांभाळेल, ती बरोबर सरळ करेल त्यांना, असं म्हणायचं. बाय द वे, लग्न ठरवलंयस वगैरे सगळं ठीक आहे, पण मी भारतात येण्याआधी जर लग्न करून मोकळी झालीस तर बघ मी काय करते. प्लीज नको ना, मी येण्याच्या आधी लग्न करू नकोस प्लीज प्लीज प्लीज. मला अटेंड करायचंय का तुझं लग्न? मला खूप मजा करायची आहे. हो अरे सवाल आहे का बॉस? तेजाचं लग्न आहे, तेजा. सेलिब्रेशन तो बनताय ना बॉस. नाही, बरोबर आहे तुझं. माझ्या लग्नात माझ्या 4 मैत्रिणी नसणार असं होऊच शकत नाही. माझ्या लग्नात तुम्ही 4ही जणी मला तिथे हव्याच आहात. गुड. आणि ऍक्च्युली मी आणि हर्षितने असं ठरवलंय की लग्न आम्ही जानेवारीतच प्लॅन करू, आत्ता नाही करणार. सो डोंट वरी, लग्न जानेवारीतच होणार. औषधं कशी घ्यायची, किती वाजता घ्यायची, त्याची माहिती मी इथे दिली. हे फॉलो करा आणि मला अपडेट देत राहा. येस. बाकी ज्या पण फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करून घ्या. थँक्यू डॉक्टर. काळजी घ्या आता. ओके. चला, डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटी झाल्या आहेत, निघूया. मनोज, अजित, खूप थँक्स यार. मी तुम्हाला खूप चुकीचा समजवतो, पण जीवाला जीव देणारे मित्र काय असतात हे तुमच्याकडे पाहिल्यावर कळलं मला. तुम्हा दोघांचे आभार कसे मानू मला कैलास, काहीच कळत नाही. नाही पण खरंच मनोज अजित, तुम्ही दोघं नसतात ना तर कैलासचं काय झालं असतं मला खरंच कल्पना सुद्धा करवत नाही. हो श्वेताताई, तुम्ही असं बोलून आम्हाला पर्क करताय. नाही, मी खूप मनापासून बोलतेय, खरंच खरंच थँक्यू. आणि आता सगळं छानच होतंय ना. आपल्या तेजाचं लग्न ठरलंय माहितीये ना? काय सांगतेस? खरंच का? अरे हो, फायनली हर्षित आणि तेजाने लग्नाचा निर्णय घेतला. हो वा वा वा. आता 4थं कपल आपल्या गँगमध्ये ऍड होणार आहे. मलाही आवडेल हे लग्न अटेंड करायला. मी लवकरात लवकर बरा होतो आणि आपण सगळे मिळून एकत्र लग्न एन्जॉय करूया. आणि हो, जेव्हा मी परत येईन ना तेव्हा श्वेताचा नवरा कैलास म्हणून परत नाही येणार, तर तुम्हा सर्वांचा मित्र म्हणून परत येईन. कैलास, तू आमचा मित्र झालास तर आम्हाला खरंच आवडेल. हो, तसंही आपल्या गँगमध्ये पुरुष फार कमीच आहेत. हा, आम्हाला बरं वाटेल तू ऍड झालास तर. डन. येस. बरं अजित, तू या दोघांना घेऊन मेन गेट जवळ ये. मी पार्किंगमधून गाडी काढतो तोपर्यंत आणि यांना घरी सोडून येतो. काय की यांना पुढच्या प्रवासाची सुद्धा तयारी करायची आहे ना. आलोच. येऊया. चला. मल्हारी, तुला काय सांगू, हे फिलिंग कसं आहे, म्हणजे लिटरली आय एम ऑन क्लाउड 9 राईट नाव. म्हणजे असं होतं ना की ज्या गोष्टीची स्वप्न आपण बघत असतो इतके दिवस, पण तीच गोष्ट जेव्हा प्रत्यक्षात घडत असते किंवा घडणार असते ते फिलिंग खूप वेगळं असतं. खरंच मला खूप छान वाटतं. आय एम सो हॅपी राईट नाव. मी सुद्धा खूप खुश आहे तुमच्यासाठी. सगळं अगदी तुमच्या मनासारखं होत आहे आणि तुम्ही तुमचा संसार सुखाने करा, हीच माझी इच्छा आहे. पण मल्हारी, तुला एक सांगू का, एकीकडे मी खुश आहे पण दुसरीकडे ना
मनात अशी हुरहुर आहे कसल्या तरी गोष्टीची, कसली तरी भीती वाटते, म्हणजे असं अँशियस फील होतंय. म्हणजे आता बघ ना, लवकरच हर्षितच्या आई बाबांबरोबर बघण्याचा प्रोग्राम होईल. कळतंय का, म्हणजे मी जी गोष्ट स्वप्नात पण कधी इमॅजिन केली नव्हती ती आता प्रत्यक्षात घडतीये. आय डोंट नो, पण इट्स जस्ट वियर्ड. कळत नाहीये नेमकं काय वाटतंय. मला फक्त एक गोष्ट विचारायची आहे की हे असं वाटणं नॉर्मल आहे का ग? एकदम नॉर्मल आहे. काहीच काळजी करू नका तुम्ही. अहो, लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीच्या मनात हा विचार एकदा ना एकदा तरी येतोच. माझाही आला होता. तर तुमचं काय एवढं? खरं सांगू का, लग्न ठरल्यानंतर मुलीच्या मनात सगळ्यात पहिला प्रश्न हा येतो की मी माझ्या नवऱ्याच्या घरात ॲडजस्ट कसं करणार. म्हणजे तिथली माणसं कशी असतील, नातेवाईक कसे असतील, मला समजून घेतील की नाही, नवीन घर, नवीन जागा, सगळं काही नवीन, कसं मॅनेज करणार. पण खरं सांगू का, आपल्याला ना आपोआप सवय होते. हा, म्हणजे आता आपण आपल्या घरी सुद्धा मॅनेज करतोच ना सगळ्या गोष्टी. हा, आता आपलं काही चुकलं तर आपल्याकडे आपल्याला सावरायला आपली काकी, आई, मामी, मामा खूप लोक असतात. त्यामुळे टेन्शन नसतं. पण लग्न झाल्यानंतर प्रत्येक जबाबदारी आपल्यावर येते, आणि दोन्ही कुटुंबाची, आपल्या कुटुंबाची सुद्धा आणि नवऱ्याच्या सुद्धा. कसं असतं ना तेजाताई, असं म्हटलं जातं की आपलं लग्न म्हणजे मुलीचं लग्न फक्त तिच्या नवऱ्याशी नाही तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाशी होतं. त्यामुळे हळूहळू जबाबदाऱ्या पडल्या ना की आपल्याला सवय होते. हा, आता आपल्या मनात एक खूप महत्वाचा प्रश्न येतो, मी चुकले तर काय, मला लोक समजून घेतील ना, माझा जोडीदार मला समजून घेईल ना. पण तुम्हाला सांगू का, तुमच्या बाबतीत असं काही होणार नाही. कारण आमचे हर्षित दादा आहेत ना, ते खूप समजूतदार आहेत. तुम्हाला नक्की समजून घेतील. वल्लरी, काय तू हे सगळं आता फॅमिली जबाबदारी वगैरे बोलतेस यार, तू घाबरवतीयस मला. ऐक ना, मला जमेल का ग हे सगळं? माझा निर्णय तर चुकला नाहीये ना लग्नाचा, किंवा घाई नाही ना होते? तुमचा निर्णय एकदम बरोबर आहे. सगळं जमणार आहे तुम्हाला, काही काळजी करू नका. बरं, चला, तुम्हाला एक खरं खरं सांगू का, आपल्या 5 जणींमध्ये जर का कोणी सक्सेसफुल आणि सुखाचा संसार करू शकतं ना, तर त्यात तुम्ही आहात. कारण तुमची निर्णय घेण्याची क्षमता, तुमचा समजूतदारपणा ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही एकदा का निर्णय घेतला ना की तुम्ही त्यावर ठाम असता. आणि जरी तुमचं काही चुकलं तरी सुद्धा ते मान्य करण्याचा मोठेपणा आणि समजूतदारपणा सुद्धा तुमच्यात आहे. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्या आयुष्यात आपली राधा आली होती तेव्हा आठवतंय ना, आम्हा सगळ्यांपेक्षा जास्त काळजी तुम्ही घेतली होती तिची. तिला किती प्रेम दिलं, किती माया दिली. मग हा तर तुमचा स्वतःचा संसार आहे, किती प्रेमाने सांभाळाल तुम्ही. मला पूर्ण खात्री आहे, टेन्शन नका घेऊ, सगळं छान होणार आहे. वल्लरी, तू नक्की गाईड करशील ना मला या सगळ्या गोष्टींमध्ये? कॅन आय काउंट ऑन यू? तेजाताई, काही विचारायचा प्रश्न झाला का? यू कॅन ऑलवेज काउंट ऑन मी. आणि फॉर दॅट मॅटर आपल्या बाकीच्या मैत्रिणी आहेतच की तुम्हाला गाईड करायला. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं एकदम छान होणार आहे. आता तुम्ही फक्त स्माइल करा. थँक्यू, यू आर द बेस्ट. अच्छा हुआ ये मम्मी पापा आने से पहले ही आ गई. तिलाच फोन करणार होतो. अरे मम्मी पापा, आप, मुझे लगा आप ट्रेन से आ रहे हैं तो मैं स्टेशन आने वाला था आपको लेने के लिए. क्यों? हमें देखकर खुशी नहीं हुई तुम्हें? मम्मी जी क्या कह रही है आप? कुछ ना बेटा, ऐसी बात नहीं है. तो फिर कैसी बात है? अरे भाई, माँ बेटे यहीं खड़े रह करके सारी बात करोगे या फिर हमें भी अंदर भी बुलाओगे हैं?
आइए अंदर आइए प्लीज। और हाँ, हम ट्रेन से नहीं प्लेन से आए हैं। वाह, एयरपोर्ट से सीधे यहीं आ गए। मैं बैग्स लेता हूँ, आइए। क्यों जी, ये घर है? अपने पड़ोसी शर्मा जी का तो इससे बड़ा तबेला है ना? ये फोटो हर्ष, ये सारे फोटो, इसका मतलब है तुम एक साथ। ओह, तो ये शादी बस नाम की है? शादी के लिए हमसे परमिशन लेना, बात करना, ये सब तुम्हारा एक नाटक था, बस हमारा दिल रखने के लिए, है ना? हाँ, अपनी गृहस्थी तो तुमने पहले से बसा रखी है। चित्रा, तुम क्यों इतनी सारी चीजों में पड़ रही? बच्चे अब बड़े हो गए, समझदार हो गए, अपना भला बुरा अच्छे से जानते हैं। और तुम तो ऐसे बोल रही हो जैसे हमें लिव इन रिलेशनशिप्स के बारे में पता ही नहीं है। आते ही अपनी जुबान की कचर कचर चालू। आप तो चुप ही रहिए। हर्ष, वो लड़की कहाँ है? क्या नाम है उसका? तेजस्वी कहाँ है? मम्मी वो अपने दोस्त के घर गई है। दोस्त के घर? क्यों? उसे पता नहीं था हम लोग आने वाले? तुमने बताया नहीं था? मम्मी जी आपने भी तो कहा बताया कि आप एयरप्लेन से आ रहे हैं। मैं तो इस तैयारी में था कि आपको रेलवे स्टेशन लेने आना है और तब तक तेजा खाना बनाएगी। अच्छा, मतलब अब खाना भी हमें ही बनाना पड़ेगा, पानी भी अपने हाथ से लेना पड़ेगा है? हमने सोचा था बहू आई है तो हाथ में चाय नाश्ता ला कर देगी, पर यहाँ पे तो होने वाले सास ससुर से ज्यादा लाडो रानी को अपनी दोस्तों की पड़ी है। ऐसी बात नहीं है। हर्षित, ऐक ना, काय झालं? मी तेजस्वी, मम्मी पापा तेजस्वी। हेलो आंटी, हेलो अंकल। सफर कैसा रहा आपका? एक नंबर। तेजा, ओ हाँ हाँ, नमस्कार करते हैं। अरे बैठने दो बेटा। हम खाना लगाए। आप कंफर्टेबल हो जाइए, हम आते हैं। बरं ऐका ना, हर्षित दादांना कॉल करा आणि विचारा त्यांच्या आईबाबांना काय आवडतं खायला, म्हणजे तसं मी खायला बनवते आणि तुम्हाला लिस्ट देते, ते सगळं घेऊन या मग. बरं बरं. अजून एक खुर्ची लागेल. हो हो. काय ती घराची साफसफाई न काय सजावट चालून राहिली, काय तो किचन मध्ये एक एक पदार्थ बनवून राहिला, आणि हे सगळं कशासाठी? पाण्याचा कार्यक्रम. अरे आता काय पाहिजे मला तर काही समजेच नाही राहिलं. आता तो हर्षित आणि ती तेजा एवढ्या वर्षापासून एकमेकांच्या सोबतच तर राहत आहे, आणि त्यांचा काय दाखवण्याचा प्रोग्राम करायचा? मला एक कळत नाही, ज्याला त्याला या घरामध्ये बोलवायला ही काय धर्मशाळा आहे का? घरातल्या लोकांना बाहेर काढायचं आणि बाहेरच्या लोकांसाठी मरमर करायची, हेच चाललंय आपल्या घरात. आई हे घे. आता म्हाताऱ्या आईला बाजारात पाठवायचं कशासाठी? तर बाहेरच्या लोकांसाठी काहीतरी वस्तू आणायला. काय आणायचं भाऊ याच्यामध्ये? मिठाई आणू का?
मी हे पैसे खरेदीसाठीच दिलेत, पण त्यांच्या नाही, तुझ्या. काय? माझ्यासाठी? हो. पलीकडच्या एरियामध्ये ना साड्यांचा सेल लागलाय. हा. काय एकापेक्षा एक साड्या माहिती आहे? काय सांगतो काय? पैठणी, कांजीवरम, काय रंग, काय डिझाईन, खूप मस्त साड्या. तुला कसं माहिती रे म्हणे? मी गेलो होतो ना, तुझ्यासाठी साडी आणण्यासाठी मी गेलो होतो तिथे. हा? पण म्हटलं तुझ्या आवडीची साडी तूच निवडावी, म्हणून म्हटलं तूच जा. गुणाचं आहे हो माय लेकरू ते. राहू दे, बाहेर स्पेशल चहा घे जा. येते हो. येते वल्लरी, साडी घ्यायची. एक मिनिट, हे सगळं काय होतं? थोड्या वेळात पाहुणे येतील, सासूबाई मोठ्या आहेत, त्या पण बघण्याच्या कार्यक्रमाला असल्या तर बरं झालं असतं ना. तुला माहिती ना ती कशी आहे. आता कशी बोलत होती ती. मी ठरवलंय तिच्याशी भांडण्यात वेळ आणि एनर्जी वाया घालवायची नाही. सुवर्ण मध्य काढला म्हणजे घरात शांतता. नाही, तुम्ही त्यांचा एवढा विचार केलात हे चांगलंच केलं, पण आत्ता कशाला पाठवलं? म्हणजे तेजा त्यांच्या लग्नाची शॉपिंग करायची आहे तेव्हा मी गेले असते की त्यांच्यासोबत. आता बिचारे एकट्या फिरत बसतील. किती भोळी आहेस तू. तुला पण हे सगळं खरं वाटलं? अगं साड्यांचा सेल ही एखाद्या पुरुषाला माहीत असण्याची गोष्ट आहे का? काय काय नाही, मी पुढी सोडली, सेल वगैरे काही नाहीये. का? म्हणजे तुम्ही सासूबाईंशी खोटं बोललात? पण का? साडी हा प्रत्येक बाईच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. जगातलं कितीही मोठं भांडण असो, कितीही मोठा विषय असो, साडी आणि सेल या 2 शब्दात गुंडाळता येतो. आता बघ ना, मी तिला सांगितलंय की साड्यांचा सेल लागलाय, पण नेमका कुठे लागलाय हे कुठे सांगितलंय? आता ती घराच्या बाहेर पडली, आता चौकशी करणार, लोकांशी हुज्जत घालणार, यात अंदाजे 3-4 तासांचा वेळ जाईल. तोपर्यंत तेजाताईंच्या बघण्याचा कार्यक्रम आटपून जाईल. तुम्ही पण ना, खरंच काय गरज होती हे सगळं करायची? कशी वाटली आयडिया? गुंड आले की नाही आईला? आणि साड्यांचा सेल नाहीये हे समजल्यावर जेव्हा ते परत घरी येतील ना, तर तुम्हाला कशा गुंडा येतात ना ते बघायचं आता मला. हो ग, ते जाऊ दे, पाहुणे यायची वेळ झाली, आवरून घे पटकन. चल चल चल. तुम्ही पण ना खरंच नको त्या गोष्टी करत बसता. चित्रा, मुझे ये बात बिल्कुल भी समझ में नहीं आ रही कि तुम ये लड़की दिखाने के प्रोग्राम करने के पीछे इतना अड़ी हुई क्यों? अरे भाई, अब तो हम घर आ गए हैं और वो तेजस्वी मतलब अपनी होने वाली बहू, उससे हम मिल भी चुके हैं, देख लिया है। भाई मुझे तो लड़की पसंद है, तो फिर अब ये प्रोग्राम करने का क्या मतलब है? हर्ष के पापा, आप नहीं समझ रहे हैं। देखिए, आप अगर किसी दुकान में जाते हैं कोई चीज़ खरीदी करने के लिए, तो जाकर वो चीज़ ऐसे ही नहीं खरीदी करते ना, जांचते हैं, परखते हैं, फिर वो चीज़ खरीदते हैं ना। यहाँ तो हम रिश्ता जोड़ने जा रहे हैं, हर्ष की जिंदगी का सवाल है, और आप चाहते हैं कि मैं जांच परख भी ना करूं। अरे भाई, मैंने कब कहा कि मत परखो, जरूर करो, लेकिन उसके लिए ये प्रोग्राम करने की क्या जरूरत है? तुम्हें जो पूछना है उससे पूछ लो, हो गया बस। अरे लड़की देखनी मतलब सिर्फ लड़की नहीं देखनी होती, उसके माँ बाप कैसे हैं, उसका खानदान कैसा है, वो हमारी बिरादरी में बैठती भी है नहीं, ये सब देखना होता है। और यहाँ पे हमारा लाडला अपनी बिरादरी की लड़की से भी नहीं ब्याह रहा, तो फिर शादी किस तरह से होगी ये सब तय करना होगा ना। हाँ, आप लोग कुछ नहीं समझते। मम्मी जी देखिए, मैं और तेजा आगे जाके एक साथ रहने वाले हैं, वो हमारी गृहस्थी होगी। हम एक दूसरे को अच्छी तरह से जानते हैं, तो इस सब में ये सारी चीजें कहाँ मायने रखती है? तुम तो चुप ही करो हर्ष। हाँ, तुम में इतनी समझ होती ना तो हमारे अरमानों पर इतनी बेरहमी से पानी नहीं फेरते तुम। वैसे भी शादी की बात तुमने छेड़ी ही क्यों? बिना शादी के तो तुम रह ही रहे थे उसके साथ, तो जिंदगी भर रह लेते। मम्मी जी, जब से आप आई है बस मैं यही सुन रहा हूँ, बिना शादी के, बिना शादी के। क्या लगाए रखा है आपने? लिव इन रिलेशनशिप कहते हैं उसे। हाँ हाँ, अंग्रेजी नाम देने से सच्चाई नहीं बदल जाती। वैसे मैं तो ये सोच के हैरान हूं
कि बिना शादी के अपनी लड़की किसी लड़के के साथ रह रही है, ये सुनकर भी उसके माँ बाप परेशान कैसे नहीं हुए? मेरी बेटी ने अगर ऐसे गुल खिलाए होते ना, तो अब तक मैं उसकी बरसी मना चुकी होती। राम राम, कैसे माँ बाप है ये बेगैरत। मैं भी देखना चाहती हूँ कि कैसे लोग हैं ये, जिन्होंने अपनी लड़की को इतनी छूट दे रखी है। चला, आई एम रेडी। सूट में ठीक लग रही हो तुम। पर बेटा, हमारे यहाँ पे जब लड़के वाले देखने आते हैं ना, तो अच्छे घर की लड़कियाँ साड़ी पहनकर, सर पे पल्लू लेकर अदब से बैठती है। जाओ, तुम भी कोई अच्छी साड़ी पहन लो। हाँ, साड़ी नहीं होगी तो मेरे में से कोई ले लेना।